दिलेला आहे। त्याच पद्धतीने आता सर्वांना एक जे शेड्यूल निवडणूक भारत निवडणूक आयोगाने 39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी दिलेला आहे त्या बाबतीमध्ये सर्वांना अवगत करायचं आहे। सर्वांना माहितीच आहे, तरी सुद्धा एक पुनश्च एक महत्त्वाचे भाग म्हणून अधिकच्या अधिक प्रसिद्धी व्हावं, लोकांना पण कळावं या उद्देशाने आज आम्ही पत्रकार परिषद बोलवलेला आहे। 18 एप्रिल 2024 पासून नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू होती। नामनिर्देशनाची वेळ असणारे 11 ते 3 वाजेपर्यंत। 18 एप्रिल, 19 एप्रिल, 20 एप्रिल, 20 एप्रिल शनिवार ते सुट्टी न पकडता 20 एप्रिलला सुद्धा नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाईल। नंतर नामनिर्देशन पत्राच्या जे शेवटची तारीख आहे ते गुरुवार 25 एप्रिल 2024 दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाईल। तसेच स्क्रुटनी जे आहे ते 26 एप्रिल रोजी स्क्रुटनी असणारे सकाळी 11 वाजता आणि स्क्रुटनी संपल्यानंतर 1 तास किंवा 2 तास त्याच्यानंतर लगेच विड्रॉवल जे असतो कॅन्डिडेटच्या उमेदवाराची विड्रॉवलची प्रक्रिया स्क्रुटनी छाननी संपल्यानंतर लगेच सुरुवात केली जाईल जसं म्हणजे त्या दिवशीपासून, परंतु त्याचीही वेळ 3 वाजेपर्यंतच असणार आहे। त्याच्यानंतर स्क्रुटनी जे आहे ते शुक्रवारी पार पडणार। 27 एप्रिल शनिवार असल्या कारणाने त्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या उमेदवारीचे मागे आपण नोटीसच घेणार नाही। शनिवार रविवारची सुट्टी। विड्रॉवलची जे शेवटच्या हे आहे ते 29 एप्रिल दुपारी 3 वाजेपर्यंत विड्रॉवलची प्रक्रिया असणार आहे। म्हणजे नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचे अंतिम जे दिनांक आहे ते 29 एप्रिल दुपारी 3 वाजेपर्यंत। आणि लगेच जेव्हा विड्रॉवलची प्रोसिजर संपल्यानंतर वेळ संपल्यानंतर लगेच चिन्ह वाटपाची प्रक्रिया सुरू होईल। चिन्हाच्या जे भारत निवडणूक आयोगाने जे सिम्बल्स ऑर्डर आहे त्या अनुषंगाने कुठले पक्षाला कुठले चिन्ह वाटप झालेलं आहे किंवा अलॉट झालेलं आहे त्या पद्धतीच्या चिन्हाचे वाटप होईल। जे अपक्ष उमेदवार किंवा रजिस्टर्ड पार्टी वगैरे असतील त्यांच्यासाठी फ्री सिम्बलची यादी सुद्धा आणि एक चार्ट सुद्धा निवडणूक आयोगाने दिलेला आहे। ते आम्ही दर्शनी भागामध्ये ते चिन्हाच्या जे चिन्ह असतील त्यांचे नाव वगैरे ते ऑलरेडी आम्ही लावलेलं आहे। आणि मतदानाचा दिनांक 13 मे रोजी असणारे सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत। तर हे ओव्हरऑल प्रक्रिया आताचे जे महत्वाचे घटक आहेत ते नॉमिनेशनचे घटक असणार। सकाळी राजकीय पक्षाच्या बैठकीमध्ये जे काही नियमाचे पालन आणि जे काही भारत निवडणूक आयोगाच्या जे काही सूचना असतील त्या सगळ्या सूचना राजकीय पक्षांना देण्यात आलेल्या आहेत। महत्वाचा सूचना जे आम्ही दिलेल्या आहे त्याच्यामध्ये आज आणि उद्यामध्येच त्यांनी सेपरेट बँक अकाउंट उघडणे हा बंधनकारक आहे। कुठल्याही जुनं बँक अकाउंट किंवा मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही फक्त निवडणुकासाठी बँक अकाउंट वापरलं होतं, पुन्हा तेच वापरणे अलाउड राहणार नाही। सेपरेट नवीन बँक अकाउंट उघडणे आता आज आणि उद्या एकच दिवस आहे, बुधवारी पुन्हा सुट्टी आल्या कारणाने हे पासून ते एक सूचना उमेदवारांना पॉलिटिकल पार्टीजना आम्ही दिलेला आहे। आणि नामनिर्देशन पत्रासोबत जे काही सिक्युरिटी डिपॉझिट त्यांनी भरायचं आहे त्याची सुविधा आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये ते आम्ही सुरू करणार। त्याच्यामध्ये 25,000चे सिक्युरिटी डिपॉझिट असणारे जे SC आणि STचे उमेदवार असतील त्यांना 12,500 रुपयाचे सिक्युरिटी डिपॉझिट, म्हणजे जेव्हा नामनिर्देशन पत्र दाखल करायला उमेदवार येतील त्याच्यासोबत सिक्युरिटी डिपॉझिट भरलेल्याची जे चलन असतो परत ते पावती जे असतं ते त्यांच्यासोबत दाखल करणं आवश्यक आहे। तसेच आपण त्याच्याकडून उमेदवाराकडून त्यांच्या लेटेस्ट आणि रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ सुद्धा जमा करण्यास आम्ही सांगणार आहोत। त्याच्यामध्ये त्यांनी रिसेंट फोटोग्राफ सुद्धा त्यांनी द्यायचा आहे, नामनिर्देशन पत्राला लावायचं आहे, शपथपत्राला लावायचं आहे आणि तसेच ते आपल्याला पुढं येणार जे आपण मतपत्रिका छापणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा ते फोटोग्राफची त्या जे फोटोग्राफ त्यांना कुठल्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीचे फोटोग्राफ त्यांनी द्यायचा आहे, सो दॅट ते मतपत्रिकेवर सुद्धा छपाई होईल। तसेच त्यांना जेव्हा आपण नॉमिनेशन पत्र फॉर्म्स वाटप करायला सुरुवात करू त्याच्यामध्ये हे सगळे सूचना आणि तसेच आम्हाला काय काय लागणार आहे त्या पद्धतीच्या सूचना त्याच्यासोबत असणार आहे। महत्वाच्या फॉर्म 26 चे शपथपत्र आहे ते नोटराइज असणे गरज आहे। आणि तसेच भारत निवडणूक आयोगाचे जे काही डायरेक्शन्स असतील आता सुविधा पोर्टलवर उमेदवारांनी त्यांचे ऑनलाईन सुद्धा नॉमिनेशन फॉर्म भरू शकतात, फॉर्म 26 अफिडेव्हिट सुद्धा ऑनलाईन भरू शकतात। पण ऑनलाईन जरी भरला तरी सुद्धा त्याचे प्रिंट काढून
आर ऑफिसला ते सादर करणं अत्यंत दॅट इज मॅन्डेटरी. फिजिकल फॉर्म येऊन त्यांनी जमा केलं पाहिजे असे मॅन्डेटरी त्याच्यामध्ये आहेत. जे काही क्रिमिनल अँटीसिडेंट्स असतील त्याच्यामध्ये न्यूजपेपरमध्ये 3 वेळा पब्लिकेशन करणं अत्यंत गरज आहे. त्याचीही फॉर्मॅट्स आम्ही त्यांना वाटप करतोय. या सर्व सूचना आज सकाळी इव्हन आचारसंहितेच्या बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे. जे काही वाहनं लागतील ते वाहनाचे परवाना वाहन कक्षाकडून घेणे बंधनकारक आहे आणि खर्चाच्या बाबतीमध्ये एक वेगळे एजंट सुद्धा ते उमेदवार अपॉइंट करू शकतात आणि एक इलेक्शन एजंट ते उमेदवार अपॉइंट करू शकतात. म्हणजे पुढे येणाऱ्या जे काही प्रक्रिया असतील ते इलेक्शन एजंट निवडणुकीचे जे एजंट असतील त्यांच्या मदतीने ते सगळे निवडणुकीच्या जे काही प्रक्रिया असतील किंवा प्रोसेस असतील त्यांना अत्यंत सोपी पद्धतीने सांगायला किंवा आम्हालाही अप्रोच व्हायला ते सोपं राहील. आणि जे महत्वाचा मुद्दा अजून एक नामनिर्देशन पत्राच्या बाबतीमध्ये अचूक भरली पाहिजे, पूर्णपणे भरली पाहिजे. आणि सूचक जे आहे जे रेकग्नाइज्ड पार्टी असतील त्यांना 1 सूचक लागतात, परंतु अपक्ष आणि रजिस्टर्ड पार्टीसाठी 10 सूचक लागतात. आणि त्या सगळ्या सूचकांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये नाव आणि त्यांच्या मतदार यादीतील भाग क्रमांक ते अनुक्रमांक अचूकपणे नमूद करणे अत्यंत आवश्यक आहे. तेही आम्ही आज सांगितलेलं आहे. तर मतदारसंघातील आणि त्यांचे नाव आणि क्रमांक सगळे व्यवस्थितपणे मांडले पाहिजे. जरी उमेदवार दुसऱ्या लोकसभा मतदारसंघातला असतील तर मॅन्डेटरीली त्यांनी सर्टिफाईड कॉपी त्या मतदार यादीच्या त्या मतदारसंघाचे त्यांनी नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि राजकीय पक्षाच्या उमेदवारांना फॉर्म ए आणि फॉर्म बी त्याला नामनिर्देशन पत्राच्या शेवटच्या तारखेच्या 3 वाजेपर्यंत फॉर्म ए आणि फॉर्म बी सादर करणं अत्यंत गरज आहे. इव्हन एफिडेव्हिट सुद्धा परिपूर्णपणे असणं गरज आहे. त्याच्यामध्ये डॅश किंवा ब्लँक चालणार नाही. त्याच्यामध्ये सगळे रकाने पूर्णपणे भरले पाहिजे. जरी लागू नसेल तर लागू नाही, नॉट ऍप्लिकेबल किंवा नील या पद्धतीनं भरलं पाहिजे. डॅश किंवा ब्लँक सोडणं अलाउड नसणार. आणि चिन्हाच्या साठी सुद्धा त्यांना ऑप्शन दिलेले आहे. त्याच्यामध्ये ते चिन्हाचे ऑप्शन्स देऊ शकतात जे आपण ऑलरेडी ते चिन्हाचे पण सिम्बल्सचे चार्ट आम्ही सर्व ठिकाणी तिथे लावलेले आहेत. आणि कुठेही तक्रार वगैरेच्या विषय सुद्धा चर्चेमध्ये आले. त्याच्यामध्ये तक्रार करायची झाल्यास एक सी विजिल ऍप आहे आणि दुसरं 1950 हेल्पलाईन नंबर आहे, त्यामध्ये ते तक्रार करू शकतात. या पद्धतीच्या सूचना सर्व राजकीय पक्षांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहे आणि सगळे चर्चा पण झालेला आहे.